Okay, so centroid and center of gravity. So in this both words, या दोन्ही शब्दामध्ये तुम्हाला एक शब्द कॉमन दिसत असेल, that is center. Okay, so these two words are nothing but center of an area. Centroid म्हणजे एरियाचा सेंटर, जो टोटल एरिया आहे त्याचा सेंटर पॉइंट इज कॉल्ड एज सेंट्रॉइड. अँड टोटल मास, ओके, एक आहे एरिया आणि एक आहे मास. सो सेंटर पॉइंट ऑफ एन मास इज कॉल्ड एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ सर्कल. सर्कलचं एक्झाम्पल घेतलं तर या सर्कलचा एक एरिया राहणार. ओके, सो दिस रेड कलरनी जे मी मार्क करतोय, दिस इज द एरिया ऑफ सर्कल. तर इफ आय एम अज्युमिंग की दिस होल एरिया इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन पॉइंट, एका पॉइंटवर इट इज कॉन्सन्ट्रेटेड, तर तो पॉइंट जो आहे पॉइंट सी, दिस इज कॉल्ड एज सेंट्रॉइड ऑफ एन एरिया. सो हे सर्कलसाठी झालं. सिमिलरली फॉर अदर फिगर्स ऑल्सो, फॉर अदर एरियाज ऑल्सो देअर इज सम सेंटर पॉइंट, आणि त्या पॉइंटची लोकेशन जे आहे किंवा त्या पॉइंटला जे आहे वी से इट ॲज सेंट्रॉइड. ओके, आता हे झालं 2D बॉडीजसाठी. दीज आर 2D बॉडीज. ओके, फक्त एरिया यांचा. नाव इफ द बॉडीज आर 3D, म्हणजे 3 डायमेन्शन्स आहे बॉडीचे, दॅट इज लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. सो त्या केसमध्ये व्हॉट एव्हर द मास इज देअर ऑफ बॉडी, वी आर अज्युमिंग दॅट मास टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन पॉइंट. एका पॉइंटवर आपण अज्युम करताय की टोटल मास जे आहे ते इट इज कॉन्सन्ट्रेटेड, अँड दिस पॉइंट is called as center of gravity. So let's quickly see center of gravity. It is the point on a body where center of gravity म्हटल्यावर काय, total weight of the body acts. Point where all the mass of the body is assumed to be concentrated. ठीक आहे, सगळं मास जे आहे it is concentrated at one point, that point is called as center of gravity. कोणत्या बॉडीसाठी यूज केलं जातं, 2D की 3D? फॉर 3D बॉडीज, 3 डायमेन्शनल बॉडीज. नाउ सेंट्रॉइड म्हटलं की काय, सेंटर ऑफ एन एरिया. तर हा एक असा पॉइंट आहे, इट इज अ पॉइंट वेअर ऑल द एरिया ऑफ बॉडी ऍक्ट्स, और वी कॅन से पॉइंट वेअर ऑल एरिया इज अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सो फॉर दिस कंप्लीट एरिया, दिस पॉइंट is called as the centroid of the circle. It is used for 2D bodies. So quickly, center of gravity, point where total mass is assumed to be concentrated, आणि centroid म्हटलं की point where total area is assumed to be concentrated. बस तुम्ही इतकं लक्षात ठेवा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हटलं की मास आलं पाहिजे डोक्यात, सेंटर ऑफ मास. ओके, अँड सेंट्रॉइड म्हटलं की सेंटर ऑफ एन एरिया. So center of gravity is used for 3D bodies and centroid is used for 2D bodies. Okay.